नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागामध्ये नवीन रांगोळींसोबत तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण मार्गशीर्ष विशेष रांगोळ्या बघतो आहोत आणि उद्या मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे आणि जर तुम्ही अजूनही नवीन रांगोळ्यांच्या शोधात असाल तर तुम्ही इथेच थांबा. कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर एकदम हटकेच बॉर्डर रांगोळ्या बघायला मिळणार आहेत. नेहमीप्रमाणेच एकदम काहीतरी नवीन घेऊन आली मी तुमच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुलं, पानं आणि रांगोळ्यांचा वापर करून डिझाईन्स तयार केलेले आहेत. अतिशय सोप्या, सुंदर आणि तुम्हालाही नक्कीच आवडणार आहेत या रांगोळ्या. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या भागातही आपण 4 बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत. तर नक्की ट्राय करून बघा. काहीतरी नवीन आणलंय मी तुमच्यासाठी. एकदम सोप्या रांगोळ्या आहेत, कमी वेळेत काढता येतील अशाच आहेत. त्यासाठी तुम्हाला फुलं लागणार आहे. फुलं अवेलेबलच असतात सगळ्यांकडे. आणि हे नागलीचे पानं वापरले म्हणजे विड्याची पानं, जे आपण पूजेसाठी वापरतो. ते एकदम छोटे-छोटे का आहेत कारण मी घराजवळ एक कुंडी आहे त्याच्यामध्ये नागलीचा वेल लावलेला आहे. असं म्हणतात की नागलीच्या पानांचा वेल म्हणजे जे आपण घरात झाडं लावतो त्यापैकी एक शुभ झाड मानलं जातं. तर मी तो वेल लावलेला आहे. तर त्याचे पानं छोटे 2 आहे. 2 प्रकारचे वेल आहेत. एक थोडे मोठे जे आपण पूजेला वापरतो आणि हे छोटे-छोटे पानं. मग मी ते आजच्या रांगोळीमध्ये वापरलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही ही पहिली रांगोळी एकदम बेसिक डिझाइन आपल्या वापरल्या आणि त्यात फुलं आणि पानांचा वापर केलेला आहे. आणि पानांवर आपण लाल, पिवळा कलर वापरून अक्षता वाहिल्या आहेत. तर नक्कीच ट्राय करा ह्या रांगोळ्या. कशी वाटली बघा पहिली रांगोळी किती सुंदर दिसते. तुम्हाला जर ह्या रांगोळ्या आवडल्या मैत्रिणींनो लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. त्यांनाही नवीन रांगोळ्या बघायला मिळतील, देवीसमोर काढायला मिळतील. पुढची रांगोळी बघू शकता आपण बांगड्यांचा वापर करून पुढची रांगोळी काढतो आहोत. बांगडी ठेवायची, त्याच्या बाजूने असे टिपके काढून घ्यायचे आणि बोटाच्या सहाय्याने त्याला फुलाचा आकार द्यायचा आहे. तुम्ही आधीचेही व्हिडिओ चेक करा. जर त्यातल्या कुठल्या आवडल्या असतील रांगोळ्या त्या पण ट्राय करू शकता. आणि उद्याच्या भागातही आपण फुलं वापरूनच फुलं आणि पानं आणि रांगोळी वापरूनच बघणार आहोत बॉर्डर रांगोळ्या. तर उद्याचा व्हिडिओही नक्की चेक करा. उद्या दुसरा गुरुवार असल्यामुळे सकाळी लवकर व्हिडिओ अपलोड होईल आपला. तसं मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये टाकेलच. आणि खूप छान रिस्पॉन्स येतो आहे तुम्हा सर्वांचा. तर तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही रांगोळ्या ट्राय करता आणि व्हिडिओ रोज बघतात त्यासाठी. त्याचबरोबर तुम्ही कमेंटही करा मैत्रिणींनो आणि तुमच्या मैत्रिणींना आपले व्हिडिओ शेअर पण करा. रोज जर तुम्हाला अशा सोप्या रांगोळ्या बघायला आवडत असतील, आता ह्या तर आपण मार्गशीर्ष विशेष रांगोळ्या बघतो आहोत. आपल्या चॅनलवर रोजसाठी पण डेलीसाठी एकदम सोप्या सुंदर पद्धतीने काढलेल्या रांगोळ्या आहेत. तुमच्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणाऱ्या रांगोळ्या आहेत. तर चॅनलला एकदा अवश्य भेट द्या. तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. ऑल नावाचा ऑप्शन असतो तो चेक म्हणजे टिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल. बघू शकता आपण फूल काढले आणि त्यामध्ये आपले जे ओरिजिनल फुलं आहे ते ठेवलेत आणि बाजूने असे बारीक बारीक पानं काढून घेतोय. तुमच्याकडे जर शेवंतीची फुलं अवेलेबल नसतील तर तुम्ही झेंडूचे वगैरे फुलं पण वापरू शकतात. पण आता ह्या महिन्यामध्ये शेवंतीचे फुलं अवेलेबल असतात सर्वीकडे. मार्गशीर्ष महिन्याची पूजा म्हटल्यावर तर असतातच अवेलेबल. आहे की नाही हटके रांगोळ्या मैत्रिणींनो? नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा. काहीतरी युनिक घेऊन आलेली मी तुमच्यासाठी. आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. पुढची रांगोळी एकदा बघा. एक लाईन काढून घेतली आपण आणि असे अपोजिट साईडने असे मोठे मोठे टिपके काढून घेतोय. आणि एकदम नेहमीप्रमाणेच एकदम सोप्या पद्धतीनेच काढलेल्या आहे रांगोळ्या. म्हणजे जास्त काही कलर पण नाही वापरलेले. साध्या साध्याच डिझाईन्स आहेत.
पण त्या दिसायला पण एकदम ॲट्रॅक्टिव्ह आहे. साध्या आहेत पण दिसायला सुंदर आहेत. यात आपण 2 शेवंतीचे फुलं 2 प्रकारचे वापरत, एक राणी कलर म्हणजे डार्क राणी कलर आणि एक पिवळा कलरचं. या रांगोळ्या तुम्ही दारासमोरही काढू शकतात मैत्रिणींनो. जर तुम्हाला उंबरठ्यावर म्हणजे दारापुढे उंबरापट्टीवर जर रांगोळी काढायला आवडत असेल तर ह्या तिथे पण तुम्ही ट्राय करू शकता, किंवा देवघरासमोरही काढू शकतात, किंवा दुसरा एखादा सण वगैरे असेल तेव्हा पण ट्राय केलेल्या चालतील. सत्यनारायण पूजा वगैरे तिथे पण काढायला सुंदर आहेत रांगोळ्या. आणि रांगोळ्या एवढ्या सोप्या आहेत की कुणालाही जमतील. ज्यांना बोटाच्या चिमटेने रांगोळी काढायला जमत नाही त्यांनी या रांगोळ्या नक्की ट्राय करू शकतात बॉटलचा वापर करून. ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. थोडी अशी जाडसर लाईन काढून घ्यायची आणि अशा झाकणाच्या मदतीने त्याला अर्धवर्तुळाचा आकार द्यायचा आहे. नंतर मी त्याला थोडं व्यवस्थित करून घेतलं होतं. तुम्ही म्हणाल हे असं दिसतंय नंतर कसं तसं दिसतंय, तर मी थोडं व्यवस्थित करून घेतलं, त्याला शेप देऊन घेतला. बोटाच्याच मदतीने दिला होता शेप. यात पण आपण थोडेसे फुलं वापरणार आहोत. आणि ही रांगोळी तुम्ही बघताय म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत आला आहात, तर तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता आहात. पुढचे व्हिडिओही नक्की चेक करा. एकदम सोप्या आणि अशाच सुंदर रांगोळ्यात मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. उद्या तुम्हाला सकाळी सकाळी घाई गडबड नको, त्यामुळे तुम्ही आजच रांगोळ्या बघून ठेवा, ठरवून ठेवा कुठली रांगोळी काढायची आहे. म्हणजे कसं पूजा वगैरे झाली का पटकन रांगोळी काढून झटपट. ओके. तर आपल्या 4ही रांगोळ्या काढून होत आलेल्या आहे मैत्रिणींनो. अशाच रांगोळ्या बघण्यासाठी पुढच्या भागात भेटूया. आणि कशा वाटल्या रांगोळ्या आजच्या कमेंटद्वारे नक्की कळवा. कमेंट करायला काहीच वेळ लागत नाही. सबस्क्राईब करायला पण काहीच वेळ लागत नाही मैत्रिणींनो. नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा सोप्या सुंदर आणि युनिक रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर छोटीशी का होईना रोज रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.